नमस्कार मित्रांनो, मी कुणाल भाऊसर तुमच्यासाठी घेऊन आलो आहे ऑटोमॅटिक ट्रेडिंग सोल्युशन. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रिकी एक्स AI ह्या बॉटबद्दल माहिती घेणार आहोत. या बॉटला कशा पद्धतीने आपल्याला जॉईन करायचं आहे आणि हा बॉट कशा पद्धतीने काम करतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर हा व्हिडिओ होणार आहे हाऊ टू जॉईन ट्रिकी एक्स AI बॉट युअर ऑटोमॅटिक ट्रेडिंग सोल्युशन. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला 3 टॉपिकवर डिस्कस करायचं आहे. पहिला जो टॉपिक असणार आहे त्याच्यात आपण बघणार AI बॉट काय असतं. सेकंड नंबरचा जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये आपण बघणार की हा ट्रिकी एक्स AI बॉट कशा पद्धतीने आपल्याला ऍक्टिव्ह करायचा आहे. तिसऱ्या टॉपिकमध्ये आपण बघणार आहे की व्हॉट्सअप कम्युनिटी ग्रुपमध्ये डेली अपडेट कशा पद्धतीने बघायचं. पुढच्या 3 टॉपिकमध्ये आपण डिस्कस करणार आहे आणि प्रत्येक टॉपिकमध्ये आपल्याला नवीन गोष्टी शिकायला भेटेल. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आपल्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर आपण पहिल्या टॉपिकला सुरुवात करूयात. तर आता आपण बघणार आहोत टॉपिक फर्स्ट, AI बॉट काय आहे. तर मित्रांनो, सगळ्यात आधी आपण बघू ऑटोमॅटिक ट्रेडिंग म्हणजे काय. तर ऑटोमॅटिक ट्रेडिंग म्हणजे अशी ट्रेडिंग ज्याच्यासाठी आपल्याला कंटिन्युअसली स्क्रीनवर बसायची गरज पडत नाही. आपण त्याच्यात ऍक्टिव्हली ट्रेडिंग करत नाही, म्हणजे स्क्रीनकडे न बघता आपण ट्रेडिंग करतो. म्हणजे स्वयंचलित पद्धतीने ऑटोमॅटिकली ट्रेडिंग होते. तुम्हाला स्क्रीनवर तासनतास बसायची गरज नाहीये ट्रेडिंग करण्यासाठी. ऑटोमॅटिक पद्धतीने ट्रेडिंग होणार आहे. तुम्ही जी सेटिंग सेट करणार त्या सेटिंगनुसारच ट्रेडिंग होणार आहे. तर सगळ्यांना कळालं ऑटोमॅटिक ट्रेडिंग म्हणजे काय. तर अल्गोरिदमिक ट्रेडिंग किंवा स्वतःहून बॉट ट्रेडिंग करतो त्याला म्हणतात ऑटोमॅटिक ट्रेडिंग. आपण ठरवलेली सेटिंगनुसार, आपण सांगितलेल्या सेटिंगनुसार ट्रेडिंग होणार आहे. ती ऑटोमॅटिक पद्धतीने असणार आहे. आपल्याला स्क्रीनवर बसायची गरज नाही. ओके, तर सगळ्यांना ऑटोमॅटिक ट्रेडिंगचा अर्थ कळाला. आता ही आपली ऑटोमॅटिक ट्रेडिंग कशात होणार आहे. तर आपली ही सगळी ऑटोमॅटिक ट्रेडिंग ही क्रिप्टो करन्सीमध्ये होणार आहे. आपण ही ट्रेडिंग क्रिप्टो करन्सीमध्ये करतोय. आपण एक बायनान्स नावाचं ऍप्लिकेशन यूज करणार आहे क्रिप्टो करन्सीमध्ये ट्रेड करण्यासाठी. तर त्याची माहिती मी तुम्हाला पुढील टॉपिक्समध्ये देतो. सध्या आपला जो टॉपिक आहे ऑटोमॅटिक ट्रेडिंग म्हणजे काय, तर आपण आता डिस्कस केलं ऑटोमॅटिक ट्रेडिंग म्हणजे काय. तर स्वयंचलित पद्धतीने ऑटोमॅटिकली काहीही ऍक्टिव्हली ट्रेडिंग न करता, स्क्रीन समोर न बसता आपण सांगितलेल्या सेटिंग्सनुसार ट्रेडिंग होणार, त्याला म्हणणार ऑटोमॅटिक ट्रेडिंग. तर पहिला टॉपिक आपला क्लिअर झाला, ऑटोमॅटिक ट्रेडिंग. तर दुसरा टॉपिक आपण बघूयात, AIचा वापर म्हणजे काय. तर आपण काय केलंय मित्रांनो, आपला जो बॉट आहे तर बॉटमध्ये आपण AIचा यूज केलेला आहे. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स, AI म्हणजे काय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तर आपण काय करतोय, आपण क्रिप्टो करन्सीमध्ये आता आपल्याला माहिती आहे की जवळपास 1 ते 2 करोड क्रिप्टो आहे. तर एवढे क्रिप्टोमध्ये तर आपण ट्रेड नाही करू शकणार आहे. तर आपण काय केलं, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून योग्य क्रिप्टो करन्सीचं सिलेक्शन केलं आणि त्या क्रिप्टो करन्सीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून ट्रेडिंग होणार आहे. म्हणजे आपला बॉट जो असणार आहे तो AIचा बॉट असणार आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करणारा बॉट असणार आहे. तो बॉट काय करेल, तर त्याच्याकडे असलेल्या नॉलेजचा वापर करून तो योग्य ठिकाणी एंट्री करेल आणि योग्य ठिकाणी तो एक्झिट करेल आणि तो आपल्याला ट्रेडिंग करण्यास मदत करणार आहे. तर AIचा वापर मध्ये आपण बघितलं तर आपल्याकडे असलेल्या बॉटमध्ये आपण AI लावलेला आहे. तर AIचा हिशोबाने तो काय करणार आहे, ट्रेडिंग करणार आहे. त्यानंतर आपण पुढचा टॉपिक बघूयात, ट्रिकी एक्स AI बॉट काय करतो. तर मित्रांनो, हा जो ट्रिकी एक्स AI बॉट आहे याच्यामध्ये सगळ्यात आधी आपण स्टेप बाय स्टेप माहिती घेऊ की बॉट काय असतो, त्यानंतर AIचा आपण वापर कशा पद्धतीने करणार आहे आणि या दोघांचं कॉम्बिनेशन ट्रिकी एक्सने कशा पद्धतीने केलेलं आहे. तर मित्रांनो, सगळ्यात आधी बघा बॉट. बॉट म्हणजे काय, तर आपण त्याला म्हणूयात रोबोट आहे बाबा. ओके, तो काय करतोय, त्याला जसं सांगितलेलं आहे त्या हिशोबाने तो काय करतोय, ट्रेडिंग करतोय. त्याला जसं अल्गोरिदमिक त्याचं सेट केलेलं आहे, त्याला सांगितलेलं आहे की असं झालं तुला असं एंट्री करायची आहे, तसं झालं तुला तशी एक्झिट करायची आहे. तर हे सगळं आपण त्याच्या अल्गोरिदमिकमध्ये, त्याच्या कोडिंगमध्ये टाकलेलं आहे आणि तो त्या हिशोबाने त्या कंडिशन मॅच केल्यानंतर तो काय करतोय, ट्रेडिंग करतोय. तर या बॉटमध्ये आपण AI सेट केलेला आहे. मग AI काय करतोय, AI हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याच्या नॉलेजचा वापर करून त्या बॉटला कमांड देतोय. त्या बॉटला सांगतोय की तुला असं झाल्यावर अशी ट्रेड करायची आहे, की असं झालं तुला अशी एंट्री करायची आणि असं झालं तुला असं इकडनं एक्झिट करायचं आहे. म्हणजे त्या ज्या कंडिशन आहे त्या कंडिशन त्याला कोण प्रोव्हाइड करतोय, बॉटला AI प्रोव्हाइड करतोय. म्हणजे हा जो बॉट आहे, हा बॉट जो ट्रेड घेणार आहे, या बॉटला सिग्नल्स कोण देत आहे, तर हा AI ह्या बॉटला सिग्नल देत आहे. म्हणजे बॉटला ट्रेडिंग करायला कमांड हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स देत आहे. म्हणून हा AI बॉट एकदम इफिशियंटली काम करत आहे.
तर आता आपण बॉट कशा पद्धतीने काम करतो याची संपूर्ण माहिती घेऊयात. तर मित्रांनो, हा आपला AI बॉट आहे. हा काय करतो, हा त्याच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून हा सिग्नल स्पॉट होतो. कोणाला सिग्नल स्पॉट होतो, तर हा एक्सचेंजला सिग्नल स्पॉट होतो. आता एक्सचेंज इकडे कुठलं आहे, आपण एक्सचेंज यूज करणार आहे बायनान्स. बायनान्स हे जगातलं सगळ्यात मोठं क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज आहे. तर एक्झाम्पल, आपण ह्या एक्सचेंजमध्ये $200 फंड डिपॉझिट केलेला आहे. या बायनान्स एक्सचेंजमध्ये आपले $200 आहे. आणि AI बॉट काय करणार आहे, तर AI बॉट हा बायनान्सला सिग्नल्स पाठवणार आहे. मग AI बॉटने क्रिप्टोकरन्सीमध्ये बायनान्सला सिग्नल्स पाठवला. समजून घ्या, इथेरियम या क्रिप्टोकरन्सीमध्ये AI बॉटने सांगितलं की तुला इथेरियम काय करायचंय, बाय करायचंय. तर AI ने सिग्नल पाठवलं बायनान्सच्या ऍप्लिकेशनमध्ये, आणि बायनान्सच्या ऍप्लिकेशनमध्ये काय झालं, इथेरियमला बाय केलं. आणि त्यानंतर आपलं जे टार्गेट आहे, आपण जे टार्गेट सेट केलेलं आहे तिकडे, तर ते टार्गेट अचीव्ह जेव्हा होणार, तेव्हा हा बॉट याला सिग्नल्स पाठवणार की तुला आता काय करायचं आहे, त्याला सेल करायचं आहे. आणि मग बायनान्समध्ये काय होणार, ती एंट्री आपली एक्झिट होणार, म्हणजे आपली जी बाय केलेला जो क्रिप्टो आहे तो सेल होणार. तर बायनान्सला एंट्री कोण पाठवतंय, बायनान्सला एंट्री करतंय आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आपला बॉट. म्हणजे बॉटच्या माध्यमातून काय होतंय, आपली ट्रेडिंग होत आहे. आणि आपले फंड्स कुठे आहे, आपले फंड्स बायनान्स या ऍप्लिकेशनमध्ये आहे. म्हणजे आपला जो फंड आहे तो 100% सेफ आहे. बायनान्स हे जगातलं सगळ्यात मोठं क्रिप्टोकरन्सीचं एक्सचेंज आहे. आणि त्याच्यामध्ये जो आपला फंड असणार तो 100% सेफ असणार आहे. मग आपला बॉट काय काम करतोय, तर आपला बॉट फक्त सिग्नल्स पाठवतोय. कुठे सिग्नल्स पाठवतोय, तर आपला बॉट हा AIचा वापर करून सिग्नल पाठवतोय बायनान्स ऍप्लिकेशनला. आणि बायनान्स ऍप्लिकेशनमध्ये काय होतंय, बायनान्स ऍप्लिकेशनमध्ये बाय आणि सेलच्या ट्रेड होत आहे. ही ट्रेडिंग कशात होते, ही ट्रेडिंग स्पॉटमध्ये होते. ही ट्रेडिंग कशात होत आहे, ही ट्रेडिंग स्पॉटमध्ये होऊन राहिलेली आहे. तर इथेरियमचे जशी सिग्नल्स आला बायचा, तर बायनान्समध्ये काय झालं, बाईंग झाली. आणि इथेरियमचा जो सिग्नल गेला सेल्सचा, तसं बायनान्समध्ये काय झालं, सेलिंग झाली. म्हणजे सहज सोप्या मराठी भाषेमध्ये जर आपण बघितलं, आपला जो AI बॉट आहे हा फक्त सिग्नल्स देतो. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून तो सिग्नल्स पाठवतो. कुठे सिग्नल्स पाठवतो, हा बायनान्सला सिग्नल्स पाठवतो. तर बायनान्स ऍप्लिकेशनमध्ये काय होते, ट्रेडिंग होते. सपोज बिटकॉइन बाय करायचं आहे, ही सिग्नल पाठवलं बॉटने बायनान्सला. आणि बिटकॉइन सेल करायचं हे सुद्धा सिग्नल पाठवलं बॉटने कोणाला, बायनान्सला. आणि आपला जो प्रॉफिट झाला कुठे झाला, हा बायनान्स ऍप्लिकेशनवर झाला. म्हणजे बॉटचं काम काय, तर बॉटचं काम आहे सिग्नल्स पाठवणं. बॉट त्याच्या नॉलेजचा वापर करून, त्याच्या कोडिंगचा वापर करून, त्याच्या अल्गोरिदमचा वापर करून तो बायनान्सला सिग्नल पाठवतो. आणि बायनान्समध्ये काय होते, आपली ट्रेडिंग होत आहे. म्हणजे मित्रांनो, ट्रेडिंग कुठे होते, ट्रेडिंग ही बायनान्समध्ये होत आहे. बॉटचं काम काय, तर बॉट हा सिग्नल्स पाठवत आहे. बॉट हा सिग्नल्स पाठवत आहे आणि ट्रेडिंग ही बायनान्समध्ये होत आहे. त्यामुळे आपली जी इन्व्हेस्टमेंट आहे, आपली जी कॅपिटल आहे, ते 100% सुरक्षित राहणार आहे. बायनान्स आपले पैसे घेऊन कधीही पळून जाणार नाही. आपण बघितलं की फॉरेक्समध्ये खूप सारे ब्रोकर असतात. आपण त्याच्यात फंड डिपॉझिट करतो, ते ब्रोकर कधी कधी ते ब्रोकर आपले पैसे घेऊन पळून जातात. तर तसं बायनान्समध्ये होणार नाही. आपले पैसे 100% बायनान्समध्ये सुरक्षित आहे. बायनान्स हे जगातलं सगळ्यात मोठं क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज, आणि आपले पैसे 100% त्याच्यात सुरक्षित आहे. मग आपली ही जी बॉट ट्रेडिंग आहे, AI बॉट आपली जी ट्रेडिंग आहे, ती कशात होणार आहे, तर ती आपली क्रिप्टोकरन्सीमध्ये होणार आहे. ती आपली कशात होणार आहे मित्रांनो, क्रिप्टोकरन्सीमध्ये होणार आहे. तर आपला बॉट त्याच्या नॉलेजचा वापर करून लाखो करोडो क्रिप्टोमधनं काही सिलेक्टेड क्रिप्टोमध्ये काय करणार, ट्रेडिंग करणार. आणि आपण त्याच्या सेटिंग्स तिकडे सेट करणार आहे. त्या सेटिंग ज्या बॉटच्या असणार आहे त्याच्यानुसारच तो सिग्नल्स पाठवणार आहे. आणि ते सिग्नल्स कुठे जाईल, ते सिग्नल बायनान्स या क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजमध्ये जाईल. आणि बायनान्समध्ये काय होणार आहे मित्रांनो, ट्रेडिंग होणार आहे. तर आपल्याला कळालं आपला AI बॉट कशा पद्धतीने काम करतोय. आपला AI बॉट हा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून तो काय करतोय, सिग्नल्स पाठवतोय बायनान्स या ऍप्लिकेशनला. आणि बायनान्स या ऍप्लिकेशनमध्ये काय होतंय मित्रांनो, तर ट्रेडिंग होत आहे. तर आपल्याला कळालं ऑटोमॅटिक ट्रेडिंग म्हणजे काय, तर ऑटोमॅटिक ट्रेडिंग म्हणजे अल्गोरिदमिक ट्रेडिंग, ज्याच्यात आपल्याला ऍक्टिव्हली ट्रेड करायची गरज पडत नाही. आपल्याला स्क्रीनवर बसून ट्रेडिंग करायची गरज पडत नाही. आपण जे पॅरामीटर सेट केलेले आहेत, ज्या सेटिंग्स लावलेल्या आहेत, त्या सेटिंगनुसार ट्रेडिंग होणार. त्याच्यामध्ये ट्रेडिंग करताना बॉट आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करणार. आणि ट्रिकी AI बॉटमध्ये आपण मगाशीच बघितलं की कशा पद्धतीने या सर्व गोष्टी होणार आहे. तर आपला पहिला टॉपिक क्लिअर झाला, AI बॉट काय असतं. तर AI बॉटबद्दल आपण माहिती घेतली. आता आपण पुढच्या टॉपिककडे जाऊयात. तर मित्रांनो, या फोटोमध्ये तुम्ही बघू शकतात, स्मार्ट ट्रेड करा AI सोबत. आपला फंड हा बायनान्सला असणार आहे, त्यामुळे आपला फंड सुरक्षित असणार आहे. आपण AI ट्रेडिंगच्या माध्यमातून ट्रेड एक्झिक्यूट करणार आहे.
आपल्या इथे आपली ॲक्युरसी ही हाय असणार आहे आणि आपला रिस्क मॅनेजमेंटची सुद्धा सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहे. त्यामुळे आपला अननेसेसरी लॉस होणार नाही आहे. आपला लॉस छोटा असणार आहे आणि प्रॉफिट हा मोठा असणार आहे. म्हणजे आपला लॉस हा 1%चा असेल, प्रॉफिट हा 2% किंवा 3% आपण जे सेट करू तो असणार आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात आपण काय केलेलं आहे, तर बोटला बायनान्स सोबत लिंक केलेलं आहे आणि बायनान्समध्ये तुमची ऑर्डर जाते. ऑर्डर कोण पाठवतोय? बोट पाठवतोय. बायची पाठवेल, त्यानंतर सेलची पाठवेल आणि ते ट्रेडिंग कुठे होणार आहे? ती ट्रेडिंग बायनान्समध्ये होणार आहे. तर आपण ट्रिकीएक्स AI बॉटला का निवडावे? तर तुम्ही इथे बघू शकता क्रिप्टो मार्केट 24 तास 7ही दिवस चालू आहे. तो 24 तास 7ही दिवस ऑटोमॅटिक ट्रेडिंग होणार आहे. तुम्हाला कंटिन्युअसली ट्रेडिंगला बसायची गरज पडणार नाही. आपल्या बॉटमध्ये स्मार्ट एंट्री होणार आहे आणि स्मार्टली एक्झिट होणार आहे. त्यामुळे तुमची तिथे ॲक्युरसी असणार आहे. तुमची रिस्क कशी राहणार आहे? तर रिस्क कंट्रोलमध्ये राहणार आहे आणि स्पीड आणि एक्झिक्युशन फास्ट होणार आहे. तर तुमची जी ट्रेडिंग आहे ती 100% ट्रान्सपरंट असणार आहे आणि ट्रस्टेबल असणार आहे. कारण की आपण बायनान्स प्लॅटफॉर्म ट्रेडिंगला यूज करणार आहे. आपण प्रगत सुरक्षा प्रणाली यूज करणार आहे. तुमचा डेटा सुद्धा सुरक्षित राहणार आहे. तर मित्रांनो, आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर विश्वास ठेवा, स्मार्ट निर्णय घ्या आणि नफा मिळवा. तर मित्रांनो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI ही काळाची गरज आहे. तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्सला सोबत घेऊनच पुढे जायचं आहे. तर तुम्ही या फोटोमध्ये बघू शकतात AIच्या आधारित आपण ऑटोमॅटिक ट्रेडिंग करणार आहे. स्मार्ट एंट्री आणि स्मार्ट एक्झिट आपले असणार आहे. आपण रिस्क मॅनेजमेंट करणार आहे. 24/7 मार्केटचं ॲनालिसिस असेल. आपलं एक्झिक्युशनचा स्पीड चांगला असेल आणि या बॉटमध्ये आपल्याला काय करता येणार आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं या बॉटमध्ये आपल्याला रिस्कचं मॅनेजमेंट करता येणार आहे आणि हा बॉट बायनान्स ट्रेडिंग प्लॅटफॉर्मला कनेक्टेड असल्यामुळे आपले पैसे 100% सुरक्षित आहे. तर मित्रांनो, आपण हा ट्रिकीएक्स AI बॉट कशा पद्धतीने ॲक्टिव्ह करायचा याची माहिती घेऊयात. तर टॉपिक नंबर 2 मध्ये आपण बघूयात ट्रिकीएक्स AI बॉटला कशा पद्धतीने ॲक्टिव्ह करायचं. त्याच्यात आपल्याला 3 टॉपिक बघायचं आहे. आपल्याला बॉटला ॲक्टिव्ह करण्यासाठी आधी AI बॉटचं आपल्याला अकाउंट ओपन करावं लागेल आणि त्याच्यामध्ये सेटिंग्समध्ये जाऊन त्याच्या सेटिंग सेट करावं लागेल. त्यानंतर दुसरं आपलं असणार आहे, आपल्याला बायनान्स अकाउंट ओपन करावं लागेल आणि त्यानंतर बायनान्स आणि AI बॉट या दोघांना आपल्याला बाइंड करावं लागेल. कशा थ्रू? तर API कीचा वापर करून, API कीच्या कनेक्शनचा वापर करून या दोघांमध्ये आपल्याला काय करावं लागेल, या दोघांमध्ये आपल्याला बाइंडिंग म्हणजे कनेक्शन ठेवावं लागेल. म्हणजे आपल्या बॉटमधनं ऑर्डर्स बायनान्सला जाईल आणि आपले जे बाय आणि सेलच्या ज्या ट्रेड आहे त्या इथनं एक्झिक्यूट होईल. तर आपण स्टेप बाय स्टेप बॉटची माहिती घेतली. आता आपण बॉटमध्ये अकाउंट कसं ओपन करायचं त्याची माहिती घेणार. तर मित्रांनो, आपल्याला 2 ठिकाणी अकाउंट ओपन करायचं आहे. एक आहे आपल्या AI बॉटमध्ये आपल्याला अकाउंट ओपन करायचं आहे. त्यानंतर आपल्याला बायनान्स ह्या क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजमध्ये आपल्याला अकाउंट ओपन करायचं आहे. तर आपल्याला हे 2 अकाउंट ओपन करण्याची गरज पडणार आहे. जर आपल्याकडे या दोघांपैकी कुठलेही अकाउंट नसेल तर आपल्याला तिथे बॉटला ॲक्टिव्ह करता येणार नाही. तर ज्यांचे अकाउंट नाही आहे, जे हा व्हिडिओ पहिल्यांदा बघताय, तर त्यांना कुठलीही अडचण आली तर मला ह्या नंबरला मेसेज करा 7972722779 किंवा 7667399149 या नंबरला तुम्ही मला मेसेज करा. मी तुम्हाला कम्प्लिटली गाईड करेल की कशा पद्धतीने तुम्ही ह्या बॉटला ॲक्टिव्ह करू शकतात आणि बायनान्समध्ये अकाउंट ओपन करू शकतात. तर आपण काय करू, या व्हिडिओ खाली मी एक लिंक पाठवलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करायचं आहे आणि AI बॉटला आपल्याला काय करायचं आहे, AI बॉटचं आपल्याला अकाउंट ओपन करायचं आहे. त्यानंतर त्याच लिंकवर क्लिक करून आपल्याला बायनान्स या प्लॅटफॉर्ममध्ये अकाउंट ओपन करायचं आहे. मित्रांनो, हे 2 प्लॅटफॉर्म तुम्हाला लागणार म्हणजे लागणार. त्याशिवाय तुम्ही बॉटमध्ये ट्रेडिंग करू शकणार नाही. पहिलं तुम्हाला AI बॉटचं अकाउंट ओपन करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला बायनान्स या प्लॅटफॉर्मचं अकाउंट ओपन करायचं आहे. दोघांचे अकाउंट ओपन करण्यासाठी ज्या लिंक आहे त्या मी या व्हिडिओच्या खालती टाकलेली आहे. तुम्ही इथे लिंक ट्रीवर क्लिक करायचं. त्या लिंक ट्रीवर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे AI बॉटमध्ये अकाउंट ओपन करायचं. त्यानंतर बायनान्स या प्लॅटफॉर्ममध्ये जाऊन तुम्हाला अकाउंट ओपन करायचं आहे. तर मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप अकाउंट ओपन करून दाखवतो, म्हणजे तुम्हाला ते यूज करायला सोपं होणार आणि तुम्ही व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे स्टेप बाय स्टेप ती प्रोसेस करू शकणार. तर आपण AI बॉटमध्ये पहिले अकाउंट ओपन करू, त्यानंतर त्याच्या सेटिंग्समध्ये जाऊ, नंतर बायनान्समध्ये अकाउंट ओपन करून आपण API कीने दोघांना काय करून टाकू, तर बाइंड करून टाकू. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओच्या खाली जी लिंक आहे ही लिंक असणार आहे आय एम सिम्पल ट्रेडर नावाची लिंक ट्रीची जी लिंक असणार आहे. ह्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने एक इंटरफेस दिसेल. तुम्हाला इकडे खालती यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकतात. इथे जर तुम्ही आले व्हॉट्सअप ग्रुपला तर तुम्ही माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला कनेक्ट होऊ शकतात. टेलिग्रामला आले तर टेलिग्रामला कनेक्ट होऊ शकतात. तुम्ही इकडे माझ्या यूट्यूब चॅनलला सुद्धा कनेक्ट होऊ शकतात. इंस्टाग्रामला सुद्धा कनेक्ट होऊ शकतात. थोडंसं खालती आले
तर तुम्हाला इकडे दिसलं AI बॉट ट्रेडिंग आणि इथे काय लिहिलेलं आहे फ्री क्रिप्टो बायनान्स अकाउंट. तर सगळ्यात आधी तुम्हाला या लिंकवर क्लिक करायचं आहे आणि AI बॉटचं अकाउंट ओपन करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला बायनान्सचं अकाउंट ओपन करायचं आहे आणि ह्या लिंकवर क्लिक करून तुमचा तिथे मोबाईल नंबर किंवा ईमेल ID टाकायचा आहे आणि OTP टाकून प्रोसेसने अकाउंट ओपन करून घ्यायचं आहे. या लिंकचा जर तुम्ही वापर केला तर काय होणार, तर या लिंकचा वापर केल्यानंतर तुम्हाला कुठलीही अडचण आली तर तुम्ही मला जर मेसेज केला तर मी लगेच 2 मिनिटात तो इश्यू सॉल्व्ह करून देणार. ह्या लिंकवर क्लिक केल्यानंतर अकाउंट ओपन तुम्हाला करायचं आहे. तुम्हाला कुठलीही अडचण आली तर मी ती अडचण लगेच सॉल्व्ह करून टाकेल. तर सगळ्यात आधी आपल्याला या AI बॉटवर क्लिक करायचं आहे. या AI बॉटवर क्लिक केल्यानंतर आपल्याला काही अशी माहिती इथे ओपन होत आहे. तर आपल्याला इकडे फुल नेममध्ये आपलं फुल नेम टाकायचं आहे, आपलं नाव टाकायचं आहे, त्यानंतर आपला ईमेल ID इथे टाकायचा आहे, त्यानंतर आपला मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर इथे आपल्याला पासवर्ड सेट करायचा आहे. पासवर्ड कसा पाहिजे तर अल्फा न्यूमरिक पाहिजे, म्हणजे माझं नाव कसं कुणाल आहे, KUNAL. के कॅपिटल, बाकी सगळे स्मॉल, एक स्पेशल कॅरेक्टर टाकला आणि आपण नंबर टाकला 92 किंवा तुम्ही कुठलाही टाकू शकता. मी जस्ट तुम्हाला एक्झाम्पल दिलं की अल्फा न्यूमरिक पासवर्ड असा आपल्याला सेट करायचा आहे. हा रेफरल कोड असतो, तर इथे रेफरल कोड माझाच असेल. ओके, कारण की तुम्ही माझ्या लिंकवरून क्लिक करताय. तर इथे तुम्हाला माझा रेफरल कोड टाकायचा आहे. इथे तुम्ही बघू शकता हा माझा रेफरल कोड आहे. इकडे जर कुठला रेफरल कोड नसेल तर तुम्ही हा रेफरल कोड इथे टाकू शकतात. अदरवाईज इथे कंपल्सरी माझा रेफरल कोड असणार आहे. आणि सगळी माहिती टाकून झाल्यानंतर तुम्हाला क्रिएट अकाउंटवर क्लिक करायचं आहे. सर्व माहिती टाकल्यानंतर तुम्ही इकडे बघू शकतात की तुमचं इथे TrickieX AI मध्ये अकाउंट ओपन झालेलं आहे. तुम्ही इथे बघू शकतात अनलॉक AI ट्रेडिंग बॉट, सबस्क्राईब फॉर 12 मंथ, 24/7, सबस्क्राईब अमाऊंट $49, म्हणजे आपल्याला $49 अमाऊंट लागणार याला सबस्क्राईब करण्यासाठी. इथे तुम्ही बघू शकता इथे बायनान्सला तुमचं अकाउंट आहे का, तर बायनान्सला अजून तुमचं अकाउंट नाही आहे, तर तुम्हाला बायनान्सला आधी ते अकाउंट ओपन करावं लागणार. तर आपलं आता बॉटचं अकाउंट ओपन झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला बायनान्स ॲप्लिकेशनमध्ये जाऊन बायनान्सचं अकाउंट ओपन करायचं आहे. मग बायनान्समध्ये अकाउंट कसं ओपन करणार, बॉटचा तो आपला अकाउंट ओपन झाला, आता आपल्याला बायनान्समध्ये जायचं आहे. तर बायनान्समध्ये जाण्यासाठी आपण कुठे जाणार, तर आपल्या बायनान्सच्या लिंकवर क्लिक करणार. तर तुम्ही इथे बघू शकतात लिंकवर क्लिक केल्यानंतर इकडे खालती फ्री क्रिप्टो बायनान्स अकाउंट, इथे खालती आहे फ्री क्रिप्टो बायनान्स अकाउंट. आपल्याला याच्यावर क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर इकडे तुम्हाला लिहून आलेलं आहे वेलकम टू बायनान्स आणि याच्यावर तुम्हाला तुमचा ईमेल ID किंवा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे गुगलने पण लॉग इन करू शकतात आणि मोबाईलने पण लॉग इन करू शकता. तुम्हाला प्ले स्टोअरला जाऊन बायनान्स ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि ह्या नंबरने तुम्हाला सगळ्यात आधी जे तुम्ही तिथे जे लॉग इन केलं होतं त्या नंबरने तुम्हाला तिकडे लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तो तुम्हाला तिकडे KYC साठी विचारेल, तर आपल्याला KYC सुद्धा करून घ्यायची आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, बायनान्समध्ये अकाउंट ओपन करताना माझ्या दिलेल्या लिंकवरूनच अकाउंट ओपन करा, तर तेव्हाच मी तुम्हाला इकडे हेल्प करू शकणार आहे, कारण की तुम्ही इथे अकाउंट ओपन करताना माझी बायनान्सची लिंक यूज केलेली आहे. तर इकडे तुम्ही ईमेल ID टाका आणि ईमेल IDला आलेला OTP तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. तर तुम्ही इकडे बघू शकतात, इकडे तुम्हाला तो OTP विचारतो. तर तुम्ही जो इथे ईमेल ID दिलाय त्या ईमेल IDवर एक OTP आला असेल, तो OTP इथे तुम्हाला टाकायचा आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुमचं बायनान्स इथे अकाउंट ओपन झालेलं आहे. तर आता तुम्हाला प्ले स्टोअरला जायचं आहे आणि प्ले स्टोअरला बायनान्स ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि त्या बायनान्स ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही इकडे ज्या ईमेल ID किंवा मोबाईलने साइन अप केलेला आहे तोच नंबर तिकडे किंवा तोच ईमेल ID तिकडे तुम्हाला टाकायचा आहे. म्हणजेच तुम्हाला या ॲप्लिकेशनमध्ये लॉग इन करताना सेम ईमेल ID आणि मोबाईल नंबर वापरायचा आहे जो तुम्ही इथे अकाउंट ओपन करताना वापरलेला आहे. आणि लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तो तिकडे KYC साठी विचारेल, तर तिकडे तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर आधारचा OTP येईल, तो आधारचा OTP तुम्हाला तिकडे टाकायचा आहे. म्हणजे तुम्हाला तिकडे बायनान्समध्ये KYC कंप्लीट करावं लागेल. नो युअर कस्टमर जे आपलं KYC आहे ते तुम्हाला तिथे कंप्लीट करावं लागेल. तेव्हाच बायनान्समध्ये तुम्हाला फंड डिपॉझिट करता येणार आहे. आणि बायनान्स हे FIU रजिस्टर आहे. इंडियामध्ये FIU रजिस्टर असल्यामुळे बायनान्स 100% सुरक्षित आहे आणि भारतीय सरकारच्या अंडरमध्ये असल्यामुळे इथे कुठलाही फ्रॉड वगैरे होण्याचे चान्सेस तुम्हाला दिसणार नाही. तर लिंकवर क्लिक केल्यानंतर आपण जो ईमेल ID टाकला असेल आणि जो पासवर्ड आपण सेट केलेला असेल तो कुठेतरी लिहून ठेवा. तो ईमेल ID आणि पासवर्ड आपल्याला बायनान्स ॲप्लिकेशन लॉग इन करताना लागणार आहे.
तर आपल्याला प्ले स्टोअरला जायचं आहे. प्ले स्टोअरला जाऊन आपल्याला बायनान्स हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे. हे ॲप्लिकेशन केव्हा डाउनलोड करणार? जेव्हा आपला ईमेल आणि पासवर्ड रेडी असेल तेव्हाच हे ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा. त्याच्या आधी डाउनलोड करू नका. त्या लिंकवर क्लिक करून आधी ईमेल आणि पासवर्डने लॉग इन करून घ्या. त्यानंतर ॲप्लिकेशन लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने काही स्क्रीनवर दिसेल. तुम्हाला इथे लिहून येईल व्हेरीफाय युअर आयडेंटिटी. तर इथे व्हेरीफाय या बटनावर क्लिक करायचं आहे. किंवा असं जर दिसलं नाही तर या 3 लाईनीवर जायचं आणि इथे तुम्हाला अनव्हेरीफाईड आहे तर इथे क्लिक करून तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं व्हेरिफिकेशन कंप्लीट करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता इथे तुमचा ईमेल वगैरे आहे. ओके, तर व्हेरीफाय या बटनावर क्लिक करा आणि इथे तुम्हाला तुमचा आधार कार्डचा नंबर टाकायचा आहे. आधार कार्डचा नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे. इथे तुम्हाला इथे कुठेही काही करायचं नाही. इथे रेसिडेन्स इंडिया ऑटोमॅटिकली येतं. नसेल तर तुम्ही इथे इंडिया टाका आणि इथे कंटिन्यूवर क्लिक करा. इथे कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. त्यानंतर हा जो कॅप्चा आहे हा कॅप्चा इथे टाकायचा आहे आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करून आधार कार्डचा OTP तुम्हाला इथे टाकावा लागणार आहे. तर या ठिकाणी तो तुम्हाला एक पिन विचारतोय. तर तुमच्याकडे जर पिन नसेल तर फॉरगेट पिनवर क्लिक करायचं. फॉरगेट पिनवर क्लिक केल्यानंतर इथे जो तुमचा आधार कार्डवर जी डेट ऑफ बर्थडे आहे ती डेट ऑफ बर्थडे इथे टाकायची आणि पिन फॉरगेट करून टाकायचा आणि कुठलेही 6 आकडे टाकून तुम्ही तो पिन तिथे सेट करू शकतात. हे केव्हा? जेव्हा तुमच्याकडे पिन नसेल तेव्हा. आता इकडे तुम्हाला एक पिन सेट करायचा आहे. तुम्ही कुठलाही इथे पिन टाका. तो 6 आकडे पिन इथे तुम्ही टाकू शकतात आणि तुम्हाला हे टाकल्यानंतर कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे. आता इकडे तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर इकडे OTP येईल. तो OTP तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचं आहे. यानंतर तुम्हाला इथे तिघी बॉक्सवर क्लिक करायचं आहे किंवा तुमच्या इथे जर 2 बॉक्स दिसत असेल तर 2 बॉक्सवर क्लिक करा. इथे माझ्यासमोर 3 बॉक्स दिसतोय. तुम्ही इथे तिघी बॉक्सवर क्लिक करेल आणि त्यानंतर अलो या बटनावर क्लिक करायचं. अशा पद्धतीने आपली KYC इथे कंप्लीट झालेली आहे. यानंतर आपल्याला काही ॲडिशनल डिटेल्स टाकावं लागेल. म्हणजे आपलं एम्प्लॉयमेंट स्टेटस काय आणि आपली ॲन्युअल इन्कम काय. तर आपल्याला इकडे एम्प्लॉयमेंट स्टेटसवर सेल्फ एम्प्लॉईड टाकायचं किंवा तुम्हाला जे योग्य वाटतं ते टाका. मी सेल्फ एम्प्लॉईड टाकतोय. त्यानंतर इथे मी माझं कॅटेगरी सिलेक्ट करतो की माझी एम्प्लॉयमेंट कॅटेगरी कुठली. तर मी एज्युकेशन टाकलं. तुम्ही काहीही टाकू शकता, तसं काही अडचण नाही आहे. त्यानंतर इन्कमच्या ठिकाणी मी इथे टाकणार माझी इन्कम 0 ते 12 लाख आहे. या KYC गोष्टी आपल्याला कराव्या लागणार आहे. त्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. हे आपल्या सेफ्टीसाठीच आहे. ओके, ही जे इन्फॉर्मेशन घेत आहे हे आपल्या सेफ्टीसाठीच असणार आहे. तर कंटिन्यूवर क्लिक करा. यानंतर अंडर रिव्ह्यू पुढील 15 मिनिटांमध्ये आपली KYC इथे कंप्लीट झालेली असेल. आता गो टू होम पेजवर आपल्याला जायचं आहे. ओकेवर क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने आपली KYC ची प्रोसेस इकडे पूर्ण झालेली आहे. पुढील 15 मिनिटांमध्ये आपली KYC पूर्ण होईल. आता आपल्याला काय करायचं आहे, तर हे जे बायनान्स ॲप्लिकेशन आहे या बायनान्स ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला इथे ट्रेडिंग होणार आहे. या ॲप्लिकेशनमध्ये आपली ट्रेडिंग होणार आहे. मग ट्रेडिंग ह्या ॲप्लिकेशनमध्ये होणार. मग आपल्याला जो काही बॅलन्स आहे तो बॅलन्स आपल्याला इकडे ठेवावा लागणार आहे. आणि बॉटमध्ये काय होणार आहे, तर ट्रिकी AI बॉटमध्ये आपले सिग्नल्स जाणार आहे. तर आपल्याला काय करावं लागेल, सिग्नलसाठी बॉट वापरायचा आहे आणि बायनान्स ॲप्लिकेशन आपल्याला ट्रेडिंगसाठी वापरायचं आहे. अशा पद्धतीने आपण AI बॉटमध्ये अकाउंट ओपन केलं आणि बायनान्समध्ये आपण अकाउंट ओपन केलं. आणि आता आपल्याला तिसरा टॉपिक बघायचा आहे, API की कनेक्शन. तर या की कनेक्शनच्या माध्यमातून बॉट आणि बायनान्स या दोघांमध्ये आपल्याला कनेक्शन ठेवायचं आहे. तर आता आपल्याला बॉट ॲक्टिव्ह करण्यासाठी आपल्याजवळ $49 पाहिजे. त्यासोबत बॅलन्स आपल्याला बॉटमध्ये $20 ठेवावं लागेल आणि आपल्या बायनान्स ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला जवळजवळ $200 आसपास आपल्याला फंड ठेवायचा आहे. जर जास्त ठेवला तर जास्त डॉलर्समध्ये ट्रेड होणार, कमी ठेवला तर कमी डॉलर्समध्ये ट्रेड होणार. मग ट्रेडिंग करण्यासाठी आपल्याला फंड कुठे पाहिजे, बायनान्समध्ये पाहिजे आहे. तर मी इथे एक्झाम्पल $200 ठेवतोय. तुम्ही 1000 सुद्धा ठेवू शकतात, तुम्ही 10,000 सुद्धा ठेवू शकता, तुम्ही 3,000 सुद्धा ठेवू शकता. ते तुमच्या याच्यावर आहे की तुम्हाला किती बॅलन्स ठेवायचा आहे. तर आपण इकडे जवळपास हे $200, हे $50 आणि हे $20 असं आपण जवळपास $270 इथे ठेवूयात. तर मग $270 आपल्याला कुठून मिळणार. ओके, तर $270 घेण्यासाठी आपल्याला बायनान्समधनंच परचेसिंग करावं लागेल. तर 270 आणि समजून घ्या डॉलरचा रेट एक्झाम्पल आपण $100 पकडला की $100 डॉलरचा रेट आहे. तर आपल्याला साधारण 27,000 रुपयाची गरज पडणार आहे.
मग आता डॉलर्स कुठून भेटणार? तर बायनान्समध्ये एक ऑप्शन आहे P2P नावाचा, तिकडनं आपल्याला डॉलर्स भेटणार. ओके, आपल्याला 27,000 रुपयाचं पेमेंट करावं लागेल आणि बायनान्समधनं आपल्याला $270 जवळपास भेटेल. $270 मधनं $200 कुठे टाकायचे? $200 बायनान्समध्ये टाकायचे आणि $70 कुठे टाकायचे? $70 आपल्याला बॉटमध्ये टाकावं लागणार आहे. आणि ट्रेडिंग किती बॅलन्सवर होईल? तर ट्रेडिंग $200 वर होणार आहे. $200 वर तुमची बायनान्सला ट्रेडिंग होईल. तर मग आता P2Pच्या माध्यमातून आपल्याला डॉलर परचेस करायचा आहे. तर आता आपण पुढची प्रोसेस बघूयात की डॉलर कसे परचेस करायचे आणि ते AI बॉटला कसे टाकायचं आणि आपल्या ट्रेडिंग बॅलन्समध्ये कशा पद्धतीने ठेवायचा. तर मित्रांनो, ही गोष्ट तुम्हाला थोडं किचकट वाटू शकतं. ही प्रोसेस तुम्हाला किचकट वाटू शकते कारण की हे तुमच्यासाठी पहिल्यांदा तुम्ही बघताय. पण डेली लाईफमध्ये जेव्हा तुम्ही यूज टू होऊन जाणार तेव्हा तुम्हाला हे सोपं वाटायला लागेल. आपण सगळं गव्हर्नमेंटच्या रेग्युलेशननुसार करतोय. आपण बायनान्समध्ये रितसर आपली KYC केलेली आहे आणि आपण तिथे डॉलर डिपॉझिट करतोय. आता बायनान्सला इंडियन करन्सीचं ऑप्शन नाही येतं, आपल्याला तिथे डॉलरचाच ऑप्शन निवडावा लागणार आहे. तर आपण काय करूयात, आपण सगळ्यात आधी आता डॉलर परचेस करूयात बायनान्समधनं. त्यानंतर बॉटमध्ये आपण इथे डिपॉझिट करूयात. बॉटमध्ये आपल्याला जवळपास 50 आणि 20 असे $70 आपल्याला लागणार आहे आणि बायनान्सला आपल्याला $200 ठेवायचे आहे. आपण जास्त पण ठेवू शकतो, 1000 पण ठेवू शकतो. माझ्या एका मित्राने $1000 अकाउंट ठेवलेलं आहे, तर त्याला ट्रेडिंग बऱ्यापैकी खूप चांगली होते. तर बायनान्सवर आल्यानंतर इकडे बघा P2P लिहिलेलं आहे. या P2P वर आपल्याला क्लिक करायचं आहे. P2P वर क्लिक केल्यानंतर हा आपल्याला विचारतो की तुम्ही न्यू आहे का, एक्सपिरियन्स आहे? तर एक्सपिरियन्सवर क्लिक करा. एक्सपिरियन्सवर क्लिक केल्यानंतर तर याला बॅक करून टाकायचं आणि इथे तुम्ही बघू शकतात की डॉलरचा रेट काय चालू आहे. आता हा अक्षय कोणीतरी आहे, अक्षय यादव करून, तो 102.70 रुपयात $1 विकायचा सांगतोय. त्यानंतर हा जो बालाजी ट्रेडर नावाचा, इथे बघा, इथे त्यासमोर एक ब्रॉन्झ आहे, याच्यासमोर इकडे वर सिल्वर आहे. म्हणजे याचा अर्थ काय की यांनी टायटल दिलेलं आहे बायनान्सने. म्हणजे हे जेन्युअन लोक आहे जे आपल्याला डॉलर्स देऊ शकतात. तर हा बघा 103.28 रुपयाच्या हिशोबाने आपल्याला डॉलर्स देतोय. तर आपल्याला इकडे जर परचेस करायचं तर आपल्याला बाय या बटनावर क्लिक करावं लागेल आणि त्याला आपल्याला 102.70, आपल्याला $270 पाहिजे, तर 270 गुणिले 102.70च्या हिशोबाने जे काही पेमेंट असेल ते पेमेंट आपल्याला त्याला द्यावे लागेल. म्हणजे जवळपास आपल्याला 27,700 रुपयाच्या आसपास आपल्याला पेमेंट करावा लागणार आहे. तर हे पेमेंट करताना तुम्ही याला डायरेक्टली पेमेंट करा आणि त्याच्याकडनं काय घ्या, डॉलर्स घ्या. तुम्हाला कुठली अडचण आली तर मला पेमेंट करायचा आधी, इकडनं डॉलर घेण्याच्या आधी मला 7972722779 या नंबरला एकदा मला व्हॉट्सअपला मेसेज करा. म्हणजे मी तुम्हाला सॉल्युशन देण्याचा प्रयत्न करेल की कशा पद्धतीने इकडनं डॉलर परचेस करायचा. ओके, कुठलंही कन्फ्युजन आलं तर व्हॉट्सअपला मेसेज करा, कॉल नका करू. कॉल केला तर मी तो कॉल ऑब्व्हियसली उचलू शकणार नाही कारण की मी लेक्चरमध्ये असतो. मेसेज करा, मेसेजचं उत्तर मी देण्याचा प्रयत्न करेल. या नंबरला मेसेज करा किंवा हा माझा सेकंड नंबर आहे 7667399149, याला व्हॉट्सअपला मेसेज करा. आपण बघूयात की कशा पद्धतीने इकडनं आपल्याला डॉलर विकर्स घेता येईल. एकदा का तुमच्याकडे डॉलर्स आले तर तुम्हाला ते बॉटमध्ये टाकायचे, $70 बॉटला टाकायचे, म्हणजे 50 आणि 20 असे $70 बॉटला टाकायचे आणि $200 तुम्हाला ह्या ऍप्लिकेशनमध्येच ठेवायचे आहे. ओके, तर तुम्हाला हे परचेस करायचं आहे. तर मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकतात माझ्याकडे इथे जवळपास 270 USDT आहे. ह्याच्यावर क्लिक करून आपण इथे USDT सिलेक्ट करतोय, म्हणजे आपल्याला करन्सी USDT मध्ये दिसेल. INR असेल तर INR कट करून USDT सिलेक्ट करा. तर माझ्याकडे तुम्ही इथे बघू शकतात 270 USDT आहे. आता मला काय करायचं आहे, आता मला याच्यातले काही डॉलर मला बॉटला ट्रान्सफर करावा लागेल. बॉट ऍक्टिव्ह करायला किती डॉलर लागणार? $49 लागणार. त्यानंतर $20 आपल्याला बॉटमध्ये ॲसेट बॅलन्स ठेवावा लागेल. तर तुम्ही इकडे बघू शकतात, बॉटला सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला $49 द्यावा लागेल आणि $49 पेमेंट केल्यानंतर आपला बॉट इथे ऍक्टिव्ह होईल. तर सगळ्यात आधी आपण बॉटला ऍक्टिव्ह करूयात. तर बॉटला ऍक्टिव्ह करायला आपल्याला काय करावं लागेल, तर याच्यावर क्लिक करायचं, सबस्क्राईबवर आपल्याला क्लिक करायचं. याच्यावर क्लिक केल्यानंतर इकडे बघा, इथे त्यांनी सांगितलेलं आहे की बॉट 24/7 ऍक्टिव्ह असणार आहे. तो AIचा वापर करून ट्रेड करणार. इथे $49 ही त्याची 12 महिन्याची फीस आहे. म्हणजे जवळपास 49 म्हणजे 4,900 रुपये तो आपल्याकडनं घेतोय वर्षभराची फीस. म्हणजे आपल्याला 300-350 रुपये महिना येत आहे. तर तुम्ही इथे खालती यायचं आणि इथे नेटवर्क सिलेक्ट करताना कायम लक्षात ठेवा, नेटवर्क तुम्हाला हे सिलेक्ट करायचं आहे, USDT BIP20. हे नेटवर्क सिलेक्ट करू नका. BIP20 BNB स्मार्ट चेन हे नेटवर्कच तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. हे नेटवर्क सिलेक्ट केलं आणि त्यानंतर आपल्याला सबस्क्राईब नाववर क्लिक करायचं आहे. USDT BIP20 नेटवर्क सिलेक्ट करून आपल्याला सबस्क्राईब नाववर क्लिक करायचं आहे. हे नेटवर्क सिलेक्ट करू नका.
बायनान्समधून आपण जेव्हा आपण पेमेंट करू तेव्हा आपल्याला हेच नेटवर्क यूज करायचं आहे. चुकीचं नेटवर्क सिलेक्ट केलं, TRC जर सिलेक्ट केलं आणि पेमेंट तुमचं फेल झालं, तुमचे पैसे लॉस्ट होऊन जातात, गायब होऊन जातात, सापडत नाही. ओके, तर कायम लक्षात आलं तर सबस्क्राईब नाऊवर आपल्याला क्लिक करायचं आहे. सबस्क्राईब नाऊवर क्लिक केल्यानंतर बघा इकडे वेटिंग फॉर पेमेंटचं ऑप्शन आलं आणि आता इकडे काय आलेलं आहे, तर इकडे असं आलेलं आहे की बाबा तुम्हाला $49.77 पेमेंट करायचं आहे. पेमेंट करायला तुम्हाला 0.80% नेटवर्क फीस लागणार आहे, म्हणजे $49 आणि 0.8 नेटवर्क फीस लागणार आहे. तर पेमेंट कुठे करायचं, तर याचं पेमेंट करताना आपल्याला कन्फ्युजन होऊ शकतं. तर सगळ्यात आधी बघा इथे ॲड्रेस दिला आहे, ह्या ॲड्रेसला किंवा या स्कॅनरला आपल्याला पेमेंट करावं लागेल. तर ॲड्रेस इथे पहिले कॉपी करून घ्यायचं. इथे कॉपीचं बटन आहे, इथे आपण कॉपी केलं. बघा इथे मी कॉपी केलं याला. आता मला काय करायचं आहे, आता मला बायनान्स ओपन करायचं आहे. बायनान्समध्ये जाऊन आपल्याला काय करावं लागेल, तर आपल्याला हा ॲड्रेस तिथे पेस्ट करावा लागेल आणि तिथे 49.77 आपल्याला अमाऊंट टाकायची आहे. तर मी बघा आता बायनान्स ओपन करतोय. मी इकडे बायनान्स ॲप्लिकेशन ओपन केलं. आता मला इथे सेंड या बटनावर क्लिक करायचं आहे, तर मी ते सेंड या बटनावर क्लिक केलं. आता तुम्हाला सांगतो की विड्रॉ करायचं काय करायचं, तर आपण इथे लागलं विड्रॉवल ॲसेट. विड्रॉवल ॲसेटवर गेलो. आता USDTवर मी सिलेक्ट केलं. आता तो मला इथे विचारतो ॲड्रेस कुठला टाकायचा, तर मी जो पेस्ट केलाय तो मी इथे पेस्ट करतो. तर बघा मी जो ॲड्रेस इथे कॉपी केलाय तो ॲड्रेस इथे पेस्ट करतोय. आता तुम्हाला नेटवर्क विचारतोय, तर मी तुम्हाला बोललो की BIP20 BNB स्मार्ट चेन हे नेटवर्क आपल्याला सेट करायचं आहे. BSC स्मार्ट चेनचं नेटवर्क आपल्याला लागणार आहे. हे बघा BIP20 BSC स्मार्ट चेन BNB स्मार्ट चेन हे आपल्याला BIP20चं आपल्याला नेटवर्क सिलेक्ट करायचं आहे. चुकून जर दुसरं नेटवर्क सिलेक्ट केलं तर पेमेंट होणार नाहीये. आणि हे चेक करून घ्यायचं की शेवटचे आकडे हेच आहे का पेमेंट करताना. चुकीचे आकडे असले तर पेमेंट हे दुसऱ्याला चाललं जाईल आणि ते पेमेंट आपल्याला कधीच परत मिळणार नाही. तर तुम्ही इथे बघू शकतात आपला ॲड्रेस इथे बघा A71 आहे. तर आपल्याला पेमेंट किती करायचं आहे, 49.77. इथे बघा A71 आहे आणि मी इथे आता पेमेंट करेल. नेटवर्क BSC सिलेक्ट केलं. आता मला इथे पेमेंट करायचं, तर मी पेमेंट करताना इथे नेक्स्टवर क्लिक करेल. आता मला किती पेमेंट करायचं आहे, तर $49.77. मी 78 करणार, 49.78. हे बघा 49.78 मी इथे पे करतोय. आता बघा इथे विड्रॉवलचं बटन आहे, विड्रॉवल मी क्लिक करणार. त्यानंतर तो मला इथे सांगतोय की पेमेंट कोण कुठे करताय, तर मी सांगणार माय सेल्फ. त्यानंतर मी इथे सिलेक्ट करणार द ॲड्रेस सेल्फ होस्टेड वॉलेट, सबमिटवर क्लिक करणार. अशा पद्धतीने हे इकडे पेमेंटचं ऑप्शन ओपन झालेलं आहे. इथे तुम्ही चेक करू शकतात A71ला आपण पेमेंट करतोय. नेटवर्क आपण BIP20 BNB स्मार्ट चेन BSC चेन आपण यूज केलेली. आता मला इथे $49.78 पेमेंट करायचं. नेटवर्क फीस माझी 1 सेंट जाणार आहे आणि वॉलेटमध्ये स्पॉटमधनं माझं ट्रान्सफर होत आहे. तर तुम्हाला असं काय दिसेल. आता तुम्हाला काय करायचं, स्लाईड करायचं, स्लाईड टू कन्फर्म. तर बघा मी स्लाईड टू कन्फर्म करतो. आता ही प्रोसेस इकडे होत आहे. प्रोसेस करताना आपल्याला एकदा पासकी इथे लागणार आहे. आपल्याला एकदाच इथे पासकी सेट करायची आहे. तर पासकी म्हणजे आपला पासवर्ड आहे. तर आपण फिंगरप्रिंटने हे पासकी सेट करून टाकू. तर इथे तुम्ही बघू शकता इथे पासकी नाव आहे. तर मला इथे काय करायचं आहे, अनेबलवर क्लिक करायचं आहे. म्हणजे आपल्याला प्रत्येक वेळेस पासवर्ड टाकायची गरज पडणार नाही. आपण फिंगरप्रिंट इथे सेट करून टाकायचं आणि पेमेंट करताना एव्हरी टाईम आपल्या फिंगरप्रिंटने आपल्या पासकीने काय होणार आहे, पेमेंट होणार आहे. तर एनेबलवर आपल्याला क्लिक करावं लागेल. आता इथे काय करावं लागेल, आपल्याला ॲड पासकीवर क्लिक करायचं आहे. आता आपल्याला इथे ॲड पासकीवर क्लिक करायचं आहे. तर इथे बघा इथे पासकी आपल्याला कसं ठेवायचं आहे, टच ID फेस ID आपल्याला पासकी ठेवायचं. ते मी याच्यावर क्लिक करणार आणि नेक्स्ट या बटनावर क्लिक करणार. आता तुमच्या ईमेलला जो OTP आला आहे तो इथे तुम्हाला टाकायचा आहे. अशा पद्धतीने मी माझी पासकी इथे ॲड केलेली आहे. आता माझा पेमेंट करताना बायोमेट्रिक मला थंब लावावं लागेल, माझी फिंगरप्रिंट लावावं लागेल मोबाईलला आणि पेमेंट होणार. आता मी काय करतो, इथे बॅक जातो. आता बघा मी इथे विड्रॉलवर क्लिक करतो. आता तो माझं इथे फिंगरप्रिंट विचारणार, मी माझं फिंगरप्रिंट इथे टाकेल. आता तो मला इथे परत माय सेल्फ विचारतो. मी नेक्स्टवर गेलो, सबमिटवर क्लिक केलं. आता परत इथे क्लिक टू कन्फर्म. आता मी पासकीवर क्लिक केलं. आता मी इथे माझं फिंगरप्रिंट टाकेल. फिंगरप्रिंट टाकल्यानंतर तुम्ही इथे बघू शकतात की काय झालेलं आहे, इथे पासकी व्हेरिफिकेशन माझं झालेलं आहे. आता इथे मला फेशियल व्हेरिफिकेशन करावं लागेल. हे एकदाच करावं लागतं, प्रत्येक वेळेस मला करायची गरज नाहीये. आता मी इथे फेशियल व्हेरिफिकेशन करणार, म्हणजे माझ्या फेसला स्कॅन करणार. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकतात आपला बॉटला पेमेंट पूर्ण झालेलं आहे. प्रो सबस्क्रिप्शन ॲक्टिव्ह 365 डेज रिमेनिंग. इथे एक्सपायरी आली 7 जुलै 2027. 7 जुलै 2027ला आपलं सबस्क्रिप्शन इथे एंड होणार. म्हणजे आपण $49.78 पेमेंट केलं आणि आपलं बॉटचं सबस्क्रिप्शन पूर्ण झालं. तर तुम्ही इथे बघू शकतात आता
आपल्याला काय करायचं आहे, आपला बॉट तर आता इथे ॲक्टिव्ह झालेला आहे. तर आपल्याला इथे ॲसेट बॅलन्समध्ये फंड ॲड करावं लागेल. म्हणजे आपली जी काही ट्रेडिंग होणार आहे, समजून घ्या आपली ट्रेडिंग ही बायनान्स ॲप्लिकेशनमध्ये होणार. तर बायनान्स आणि ह्या बॉटला आपण काय केलं, कनेक्ट करून टाकलं. बायनान्समध्ये आपल्याला समजून घ्या $10 प्रॉफिट झाला. या बॉटने आपल्याला $10 प्रॉफिट झाला. त्या $10 मधनं 15% बॉटमध्ये आपल्याला या ॲसेट बॅलन्समधनं पैसे आपले कट होणार. या $10 15% म्हणजे $1.5 आपले या ॲसेट बॅलन्समधनं काय होणार, कट होणार. मग आता ह्या ॲसेट बॅलन्समध्ये मिनिमम आपल्याला $10 ठेवावाच लागणार. $10 जर खालती असलं तर ट्रेड होणार नाही. तर आता आपण सुरुवातीला इथे $20 अमाऊंट टाकत आहे. आपण सुरुवातीला इथे $20 अमाऊंट टाकत आहे. आपला जो काही प्रॉफिट होणार आहे त्या प्रॉफिटच्या 15% हा बॉट आपल्याला घेणार आहे. याच्यामध्ये आपले ॲसेट बॅलन्समधनं फंड आपला कमी कमी होत जाईल. $10 खालती गेला तर आपल्याला काय करावं लागेल, याच्यात परत फंड ॲड करावा लागेल. ओके, तर ॲसेट बॅलन्समध्ये आपल्याला फ्यूल टाकावं लागेल. याला आपण काय म्हणू, फ्यूल म्हणू. या ॲसेट बॅलन्समध्ये जर फ्यूल असलं म्हणजे डॉलर्स असले तरच ट्रेड होणार आहे. मग आपल्याला इथे आता $20 फ्यूल ॲड करायचं, म्हणजे $20 आपल्याला याच्यात ॲड करायचं आहे. तर ॲड करताना पण आपल्याला तीच प्रोसेस रिपीट करायची आहे. आपल्याला इथे यायचं आहे ॲसेट बॅलन्सवर. ॲसेट बॅलन्सवर आल्यानंतर आपल्याला इकडे $20 इथे कस्टम अमाऊंटमध्ये $20 सेट करायचं. इथे बघा $20 मी सेट केलेलं आहे. नेटवर्क कुठलं चूज करणार, BIP20 नेटवर्क चूज करणार आणि जनरेट पेमेंटवर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात या ठिकाणी आपल्याला 20.73 सेंटचं पेमेंट करायचं आहे. तर पेमेंट करताना आपल्याला याला सगळ्यात आधी कॉपी करावं लागेल आणि आपल्या परत बायनान्सला जाऊन आपल्याला काय करावं लागेल, पेमेंट करावं लागेल. तर सेम प्रोसेस आपल्याला रिपीट करायची आहे. बायनान्समध्ये जाऊन हा ॲड्रेस आपल्याला तिथे टाकायचा आणि पेमेंट करायचं आहे. तर तुम्ही इकडे बघू शकतात आता आपला $20 ॲसेट बॅलन्स सुद्धा आलेला आहे. म्हणजे आपण ॲसेट बॅलन्समध्ये $20 ॲड केले. जो काही आपला प्रॉफिट होईल बायनान्समध्ये, बायनान्स ॲप्लिकेशनमध्ये जो काही प्रॉफिट होईल तो आता त्याच्या 15% कुठून पेमेंट कट होणार, ॲसेट बॅलन्समधनं कट होणार. थोड्या वेळापूर्वीच आपण बघितलं की $10 आपला प्रॉफिट आहे. तर $1.5 आपल्या कुठून कट होणार, तर $1.5 आपले ह्या ॲसेट बॅलन्समधनं कट होणार. तर अशा पद्धतीने आपण AI बॉटला ॲक्टिव्ह केलेलं आहे. आपण बॉटचं सबस्क्रिप्शन पेमेंट केलं आणि त्यानंतर ॲसेट बॅलन्समध्ये आपण फंड डिपॉझिट केला. आता आपल्या बायनान्समध्ये किती रुपये शिल्लक आहे, आता आपल्या बायनान्समध्ये जवळपास $200 आपले शिल्लक आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, बायनान्स आणि बॉटमध्ये आपल्याला API कीद्वारे आपल्याला कनेक्शन सेट करायचं आहे. तर तिसरा टॉपिक आपण बघणार आता API कनेक्शन. आतापर्यंत आपण बघितलं AI बॉटमध्ये कशा पद्धतीने अकाउंट ओपन करायचं आणि कशा पद्धतीने तो बॉट ॲक्टिव्ह करायचा. त्यानंतर आपण बघितलं बायनान्समध्ये कशा पद्धतीने अकाउंट ओपन करायचं. आता पार्ट C आपण बघूयात API की कनेक्शन. आता API की कनेक्शनद्वारे आपण या दोघांमध्ये काय करू, कनेक्शन एस्टॅब्लिशमेंट करूयात. तर आपल्याला सगळ्यात आधी बायनान्स ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. बायनान्समध्ये तुम्ही ते बघू शकतात $200 माझ्याकडे आहे. माझ्याकडे $270 होते. त्याच्यातले $50 मी बॉट ॲक्टिवेशनला वापरले आणि जवळपास $20 मी ॲसेट बॅलन्ससाठी वापरले. आता माझ्याकडे जवळपास $200 शिल्लक आहे. आता मला इथे ह्या ठिकाणी यायचं आहे सर्च बॉक्समध्ये. तुम्ही इथे बघू शकतात माझ्याकडे एवढे बॅलन्स आहे. इथे ॲसेटमध्ये सुद्धा आपली सगळी माहिती दिसते. आपण जर ॲसेटमध्ये गेलो तर तुम्ही इथे बघू शकतात ॲसेटमध्ये माझ्याकडे किती $200 बॅलन्स आहे. तर मला इथे होममध्ये परत यायचं आहे. आता हे माझं बायनान्स ॲप्लिकेशन आहे. इथे सर्व ट्रेडिंग होणार आहे. ह्या ॲप्लिकेशनमध्ये सर्व ट्रेडिंग होणार आहे. बॉट जे पण ट्रेडिंग करेल ते सर्व ट्रेडिंग ह्या ॲप्लिकेशनमध्ये होणार आहे. आता मला इथे सर्च करायचं आहे API मॅनेजमेंट. इथे मला सर्च करायचं आहे API मॅनेजमेंट. तुम्ही इकडे बघू शकतात मी API मॅनेजमेंट सर्च केलेलं आहे. आता इथे खालती स्क्रोल डाऊन केल्यानंतर इथे बघा फंक्शन्समध्ये API मॅनेजमेंट आहे. याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर आय ॲग्री या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे बघा क्रिएट API नाव दिसेल. क्रिएट API वर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्रिएट API वर क्लिक केल्यानंतर आपल्याला सिस्टीम जनरेटरवर राहू द्यायचं आहे आणि नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. आता इथे आपल्याला APIचं नाव द्यायचं आहे. तर आपण इथे नाव देऊयात TRICKY ट्रिकी एक्स आणि त्यानंतर आपण नेक्स्टवर क्लिक करूयात. आता तुम्ही इथे बघू शकतात इथे मी API की जनरेट केल्यानंतर इथे एक की मला दिसते. त्याच्या खाली एक छोटासा ॲरो आहे. ह्या ॲरोवर क्लिक केल्यानंतर इथे मला इथे 2 की दिसत आहे. एक माझी ही फर्स्ट की आणि सेकंड नंबरची माझी सिक्रेट की. आता मला माझ्या बॉटवर यायचं आहे.
बोटवर आल्यानंतर आपल्याला इथे 3 लाईनीवर क्लिक करायचं आहे आणि इथे API की नाव दिसतंय, याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. आता आपल्याला इकडे बायनान्सवर क्लिक ठेवायचं आहे आणि रिअल अकाउंटवर क्लिक ठेवायचं आहे आणि खालती इकडे आपल्याला लेबलमध्ये इथे आपल्याला नाव टाकायचं आहे. मग इथे आपण नाव टाकलं ट्रिकी एक्स बायनान्स. त्यानंतर इकडे आपल्याला API की कॉपी करायची आणि API सिक्रेट की कॉपी करायची आहे. बायनान्स ॲप्लिकेशनमध्ये जी की आपण बघितली ती इथे कॉपी करायची आहे आणि सिक्रेट API की इथे कॉपी करायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात, ही की आपल्याला पहिले कॉपी करावं लागेल, त्यानंतर ही की आपल्याला कॉपी करावं लागेल. पहिले आपण ही की कॉपी करून घेऊ. हे बघा मी कॉपी केलेलं आहे. आता कॉपी केल्यानंतर मी इथे पेस्ट करतोय. हे बघा मी इथे पेस्ट केलं. त्यानंतर आता मी इथे जाऊन सिक्रेट की कॉपी करणार सेकंड नंबरची. ही पण मी कॉपी केली आणि हिला आता या ठिकाणी पेस्ट करणार. तर मी इथे 2 की कॉपी केल्या. एक माझी API की कॉपी केली आणि सिक्रेट की कॉपी केली. आता मी कनेक्ट बायनान्सवर क्लिक करेल. तर तुम्ही इथे बघू शकतात, अशा पद्धतीने इथे माझं बायनान्स सोबत कनेक्शन झालेलं आहे. मी इकडे होमवर आलो तर बघा माझा बायनान्स मधला जो बॅलन्स आहे तो आता इथे शो होतोय. म्हणजे बायनान्स मध्ये माझे किती पैसे आहेत, माझे $200 बायनान्स या ब्रोकरमध्ये आहे. तर मला इथे दिसतंय की माझे बायनान्समध्ये $200 आहे. आता मी बायनान्सचं कनेक्शन या बॉट सोबत केलं. आता मला बायनान्स ॲप्लिकेशनमध्ये जायचं आहे. मी इकडे आलो. आता मला इथे थोडंसं सेटिंग चेंज करावं लागेल. आता सगळ्यात आधी हे जे आपल्याला बॉक्स दिसतो, या बॉक्सवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर इकडे खालती स्क्रोल करून आपल्याला ह्या बॉक्सवर क्लिक करायचं आहे आणि कन्फर्म या बटनावर क्लिक करायचं आहे. कन्फर्म केल्यानंतर आपल्याला इकडे आपली पासकी टाकायची आहे. त्यानंतर इकडे एडिट या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. ही परमिशन आपल्याला इनेबल स्पॉट अँड मार्जिन स्टॉक ट्रेडिंगची परमिशन आपल्याला द्यायचं आहे. तर ही परमिशन दिल्यानंतर काय करायचं, आपल्याला याच्यावर सेव्ह करायचं आहे. परत आपल्याला पासकी टाकायची आहे. पासकी म्हणजे आपलं फिंगरप्रिंट आपल्याला व्हेरीफाय करायचं. बघा एडिट API की सक्सेस, अशा पद्धतीने आपली API की इथे सक्सेस झालेली आहे. आता इकडे आपल्याला बॉट ओपन करायचं आहे. बॉटमध्ये आपल्याला थोडेसे चेंजेस करावं लागेल. इथे कॉन्फिगरेशनमध्ये आपल्याला यायचं आहे. कॉन्फिगरेशनमध्ये आल्यानंतर आपण इथे काही चेंजेस करूयात. थोडेसे आपण इथे चेंजेस करूयात. आपण इथे बघूयात. इथे बघा सगळ्यात आधी इथे बॉटचे आपल्याला सेटिंग्समध्ये जाऊन चेंजेस करायचे आहे. मग आपण कुठले चेंजेस करणार? सगळ्यात आधी आपण इथे कॉइन्स ॲड करणार. आपला एक व्हॉट्सअप कम्युनिटी ग्रुप आहे. त्या व्हॉट्सअप कम्युनिटी ग्रुपमध्ये आपण अपडेट देतो की कुठले कॉइन आज बुलिश असणार आहे. जसं सोलाना कॉइन आज बुलिश आहे, इथेरियम कॉइन आज बुलिश आहे, त्यानंतर JDC नावाचा एक कॉइन आहे तो आज बुलिश आहे. तर आपण तिथे टाकतो असे कॉइन्स की हे आजच्या दिवसामध्ये किंवा ह्या आठवड्यात वाढणार आहे. तर तुम्ही तिथे जाऊन तुम्हाला ते कॉइन्स भेटून जाईल किंवा तुम्हाला जे वाटतं ते कॉइन इथे तुम्ही टाकू शकतात. आपण इथे इथेरियम टाकला. हे बघा इथे मी ETH इथेरियम टाकला. याला ॲड करून घेतलं. त्यानंतर मला बिटकॉइनमध्ये ट्रेड नाही करायचे, मग BTC कट करून टाकला. यानंतर मी इथे सोलाना टाकला, SOL. बघा इथे मी ॲड करून घेतलं. याला ॲडचं बटन दाबलं, इथे ॲड होऊन गेला. त्यानंतर मी इथे टाकला ZEC. बघा एक JDC कॉइन ॲड झाला. त्यानंतर मी इथे टाकला, समजून घ्या एक इथे. त्यानंतर मी इथे टाकला ॲस्टर. तर बघा इथे माझे 4 कॉइन ॲड झाले. म्हणजे मला या 4 कॉइनमध्ये ट्रेड करायचं आहे. याचा अर्थ काय होतो की मला या 4 कॉइनमध्ये काय करायचं आहे, ट्रेडिंग करायचं आहे. इथेरियम, सोलाना, JDC आणि ॲस्टरमध्ये मला ट्रेड करायचा, असा त्याचा अर्थ होतो. आता थोडंसं मी जर खाली आलो तर इथे मी बघू शकतो इथेरियम, सोलाना, JDC, ॲस्टर. तर मी याच्यावर जर क्लिक केलं तर मला जर इथे सेटिंग करायची तर मी ते मला इथेरियमला किती डॉलरचे ट्रेड पाहिजे मी ती माहिती टाकू शकतो. मला स्टॉप लॉस किती ठेवायचा आहे, टार्गेट किती ठेवायचं आहे, ट्रेलिंग स्टॉप लॉस किती ठेवायचं आहे, याची माहिती मी इथे टाकू शकतो. म्हणजे प्रत्येक कॉइनला मी इथे माहिती टाकू शकतो की मला त्या कॉइनमध्ये किती डॉलरची ट्रेड करायची आहे. समजून घ्या मला इथेरियममध्ये जर $50 ट्रेड करायची आहे तर मी इथे $50 टाकून देणार. मला स्टॉप लॉस जर 1% घ्यायचा आहे तर मी ते 1% टाकणार. टेक प्रॉफिट जर मला 2% घ्यायचं आहे, प्रॉफिट टार्गेट आपल्याला 2% टाकायचं आहे ते टाकेल. मला जर ट्रेलिंग स्टॉप लॉस 1% करायचं आहे तर मी 1% इथे टाकणार. म्हणजे माझे $50च्या ट्रेडमध्ये माझं टार्गेट किती राहणार आहे, माझं टार्गेट $51 राहणार आहे. माझी स्टॉप लॉस किती राहणार आहे, तर माझं 1%चं स्टॉप लॉस असं माझं $49.5 माझा स्टॉप लॉस राहणार आहे. ट्रेलिंग स्टॉप लॉस किती राहणार आहे, 1%चा राहणार आहे. म्हणजे 50 पैसे जर डॉलर वाढला तर माझं इथे काय होणार, 50 पैसे वाढणार. याला जर आपण कॅल्क्युलेशन केलं
समजून घ्या $100 ट्रेड आहे. माझं टार्गेट $102 आहे, कारण की 2% माझं टार्गेट आहे. 1% स्टॉप लॉस माझं $99 आहे. ट्रेलिंग स्टॉप लॉस किती आहे? ट्रेलिंग स्टॉप लॉस 1% आहे. याचा अर्थ असा आहे की 100 वरून किंमत जर 101 झाली तर माझा जो स्टॉप लॉस 99 कट होऊन कुठे येणार? 100 वर येणार. म्हणजे माझा स्टॉप लॉस कसा झाला? ट्रेल झाला. तर मी $100 हिशोबाने तुम्हाला सांगितलं, पण मी ते टाकताना किती टाकतोय? 50 टाकत आहे. आपल्या हिशोबाने आपण किती पण ते टाकू शकतात. ओके, तर इथे प्रत्येक कॉइनला आपण सेटिंग करू शकतो, किंवा आपण युनिव्हर्सल सेटिंग जरी ते केली, इथे डायरेक्टली सेटिंग केली आपण सर्व, तर सगळ्या कॉइनला ते लागू होणार. आता आपल्यावर आहे की कुठे कशी सेटिंग करायची, इथे करायची का इथे करायची, हे आपल्यावर आहे. तर आपण सगळ्यात आधी सर्व याची माहिती करून घेऊ, आणि इथे आपण कॉमन सेटिंग ठेवू सगळ्यांना, म्हणजे एक साथ सगळ्या डॉलरला ती सेटिंग लागू होणार, सगळ्या कॉइनला ती सेटिंग लागू होणार. तर मी टाइम फ्रेम इथे 15 मिनिट ठेवला, म्हणजे माझा जो ट्रेडिंगचा टाइम फ्रेम आहे तो 15 मिनिटं मी इथे ठेवला. माझे जे सिग्नल जाणार आहे ते 15 मिनिटाच्या हिशोबाने जाणार. मी ट्रेडिंग साईज आहे ना इथे आहे ना $30 करतो, म्हणजे माझा प्रत्येक ट्रेडमध्ये $30 ट्रेड तो उचलायला पाहिजे. हे आपण कितीही करू शकतो आपल्या बॅलन्सनुसार. बघा, माझ्याकडे आता कमी बॅलन्स आहे म्हणून मी $30 ठेवतोय. माझा बॅलन्स जर 50,000 झाला, $500 झाला, तर मी ते $50 $100 करू शकतो. तर माझा स्टॉप लॉस बघा, इथे मी स्टॉप लॉस आता टाकेल. तर स्टॉप लॉस माझा इथे मी किती ठेवतो? तर स्टॉप लॉस इथे माझा मी 1%चा ठेवत आहे, म्हणजे मी 1%चा स्टॉप लॉस घेत आहे. त्यानंतर इथे माझा ट्रेलिंग स्टॉप लॉस आहे. ट्रेलिंग स्टॉप लॉसला मी ऑन करतो आणि इथे मी 1% वर क्लिक करतो. माझा ट्रेलिंग स्टॉप लॉस किती आहे? 1% आहे. म्हणजे माझा जो स्टॉप लॉस असेल तो माझा 1%ने पुढे पुढे सरकेल. जेव्हा माझी किंमत वाढायला लागेल, माझ्या कॉईनची किंमत वाढायला लागेल, तसं तसं माझा स्टॉप लॉस कसा होईल? ट्रेल होईल. त्यानंतर टेक प्रॉफिट किती ठेवायचं? तर आपल्यावर आहे. मी इथे 2% ठेवतो टेक प्रॉफिट. तर बघा, इथे 2% मी टेक प्रॉफिट ठेवलेला आहे. त्यानंतर मला इथे कूल डाऊन पिरियड ठेवायचा आहे. कूल डाऊन पिरियड मी 15 मिनिटाचा ठेवला, म्हणजे ट्रेड घेतल्यानंतर त्यांनी 15 मिनिटं थांबायला पाहिजे. एक ट्रेड क्लोज झाली तर 15 मिनिटाचा कूल डाऊन पिरियड यायला पाहिजे. तर मी इथे सेटिंग टाकली. म्हणजे मी काय केलेलं आहे, $30 साईज सेट केलेली, त्याचा मी 2%चा टार्गेट ठेवलेला आहे, 1%चा स्टॉप लॉस ठेवलेला आहे, आणि ट्रेलिंग स्टॉप लॉस किती ठेवला आहे? ट्रेलिंग स्टॉप लॉस माझा 1%चा ठेवला आहे. म्हणजे माझी किंमत जर वाढली, माझा प्रॉफिट व्हायला लागला, तर माझा स्टॉप लॉस सुद्धा पुढे पुढे सरकत जाईल. नंतर कूल डाऊन पिरियड आपण बघितला. आता मॅक्स डेली ट्रेड किती ठेवायचा आहे? तर मी असं इथे टाकतो, माझं मॅक्स डेली ट्रेड किती व्हायला पाहिजे? बाबा 100च व्हायला पाहिजे. 100 पेक्षा माझं जास्त ट्रेड व्हायला नको पाहिजे. आणि हे जे कॉन्करंट ट्रेड आहे, याचा अर्थ काय आहे की तो एका कॉईनच्या 3च पोझिशन घेईल. म्हणजे माझ्याकडे आता 4 कॉईन आहे, तर प्रत्येक कॉईनच्या 3 पोझिशन असतात, तो किती करेल? प्रत्येक कॉईनच्या 3 पोझिशन असतात, तो किती करणार? तर प्रत्येक कॉईनच्या 3 पोझिशन प्रमाणे जवळपास माझे 12 ट्रेड तो घेणार. ओके, 12 ट्रेडच्या वर तो माझं घेणारच नाही. इथे जर 2 केलं तर किती करणार? 4 गुणिला 2, 8च ट्रेड करणार. इथे जर मी 1 करेल तर 4 गुणिला 1 अशा 4च ट्रेड तो घेणार. तर इथे 3 राहू द्या. ओके, त्याला जसं एआयला जसं वाटलं त्या हिशोबाने तो ट्रेड करणार आहे. आपण सगळ्यात महत्त्वाचं काय सेट केलेलं आहे? टार्गेट सेट केलं आणि स्टॉप लॉस सेट केलं. त्यामुळे घाबरून जाण्याची कुठलीही गरज नाहीये. आता एआय सेंटिमेंट आपल्याला काय करायचं आहे? एनेबल करायचं आहे. म्हणजे एआयचा वापर करून तो ग्रॉक एआयचा वापर करून तो काय करणार आहे? ट्रेडिंग करणार आहे. तर ॲग्रेसिव्ह मोड आपल्याला ऑफ ठेवायचा आहे. जेव्हा मार्केट बुलिश असेल, जेव्हा मार्केटचा ट्रेंड बुलिश असणार आहे, असं मार्केट जेव्हा वाढणार, त्याची माहिती तुम्हाला व्हॉट्सअप कम्युनिटी ग्रुपमध्ये येऊन जाईल. जेव्हा मार्केट असं बुलिश असेल तेव्हा आपल्याला ॲग्रेसिव्ह मोड ऑन करायचा आहे, आणि मार्केट जेव्हा साईडवेज आहे किंवा मार्केट डाऊन ट्रेंडला आहे तेव्हा ॲग्रेसिव्ह मोड आपल्याला ऑफ करून ठेवायचं आहे. ॲग्रेसिव्ह मोड ऑन केव्हा करणार? जेव्हा मार्केट बुलिश असणार. क्लिअर? आता मार्केट आपण बुलिश नाही, आता मार्केट साईडवेज आहे, म्हणून मी काय करतो, याला ऑफ करून ठेवलेलं आहे. आता सगळ्यात वर जायचं आणि इथे आपल्याला काय करायचं? सेव्ह करून टाकायचं आहे. बघा, आता तुम्ही इथे बघू शकतात की माझे सेटिंग इथे सेव्ह झालेलं आहे. आता माझं बॉटकडनं ट्रेडिंग जाणार माझ्या बायनॅन्सला, आणि आता सगळ्या सेटिंग केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकतात कॉन्फिगरेशनमध्ये माझ्या सगळ्या सेटिंग इथे लागू झालेले आहे. आता माझ्या बॉटमधनं जे आपण ट्रेडिंग जाणार, त्या सर्व ट्रेडिंग कुठे जाणार? त्या सर्व ट्रेडिंग तुम्हाला बॉटच्या माध्यमातून ट्रेडिंग ज्या गेलेल्या आहेत त्या कुठे दिसणार? त्या बायनॅन्समध्ये गेलेल्या दिसणार. आणि ट्रेड कुठे दिसणार? तर ट्रेडमध्ये माझा ट्रेड दिसणार. ट्रेडमध्ये इथे ॲक्टिव्ह ट्रेडमध्ये दिसेल की किती प्रॉफिट चालू आहे, कुठल्या ट्रेडला किती प्रॉफिट चालू आहे, इथे मला दिसणार. इथे बॉटवर जर मी क्लिक करेल तर इथे तुम्ही बघू शकता, इथे माझा दिवसभरामध्ये मला किती प्रॉफिट झाला, आतापर्यंत मला किती प्रॉफिट झाला, माझा विन रेट किती होता, किती ट्रेड घेतला, याची माहिती मला इथे भेटेल. थोडंसं जर मी खालती आलो तर इथे लाईव्ह एआयमध्ये मला तो बॉट सांगेल की बाबा कुठला ट्रेड मी का घेतला, कशासाठी घेतला, त्याचं कारण तो तुम्हाला देईल. टार्गेट किती, स्टॉप लॉस कसं, त्याची माहिती देणार. थोडंसं स्क्रोल केल्यावर तुम्हाला कळेल.
रिसेंट ट्रेडमध्ये आले, व्ह्यू ऑलवर तुम्ही जर आले तर इथे तुम्हाला कळेल की कुठल्या कुठल्या ट्रेड घेतलेला आहे, किती प्रॉफिट कुठल्या ट्रेडमध्ये झालेला आहे, याची सर्व माहिती आपल्याला दिसेल. इथे जर आपण आलो तर इथे आपल्याला चार्टसुद्धा बघता येईल. ओके. त्यानंतर होममध्ये आपल्याला यायचं आहे. होममध्ये आपल्याला इथे सर्व गोष्टीची माहिती भेटेल. किती बॅलन्स शिल्लक आहे आपल्याकडे बायनान्सला, किती बॅलन्स आपला यूज झाला आहे बायनान्सला. इथे बॅलन्स कमी आहे म्हणजे याच्या आता काय बायनान्समध्ये आपला ट्रेड चालू आहे. ट्रेड कुठे दिसणार तर याच्यामध्ये आपल्याला ट्रेड दिसणार. ॲसेट बॅलन्स आपला हळूहळू कमी कमी होत जाईल. हा $10 जर कमी झाला, हा $10 कमी झाला तर आपला ट्रेड होणार नाही. मग समजून घ्या तुम्हाला प्रॉफिट होतोय, समजून घ्या तुम्हाला $10 प्रॉफिट जर झालेला आहे बायनान्समध्ये, तर $1.5 कंपनी घेणार. म्हणजे तुमच्या $20 $1.5 कमी होणार, मग $18.5 इथे शिल्लक राहणार. असं कमी कमी होत हा $10 झाला, असं कमी कमी होता हा जर $10 झाला तर तुमचा ट्रेड होणार नाही. तुम्हाला याच्यामध्ये परत बॅलन्स ॲड करावं लागेल. बॅलन्स कसं ॲड करायचं त्याची प्रोसेस मी तुम्हाला आधीच सांगितलेली आहे. तुम्हाला कुठलीही अडचण आली तर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकतात. मी तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करेन. आता आपण 3 नंबरचा पॉईंट बघूयात. टॉपिक नंबर 3 व्हॉट्सअप कम्युनिटी डेली अपडेट. आपली एक व्हॉट्सअप कम्युनिटी आहे, त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, डेली अपडेट देणार आहे. व्हॉट्सअप कम्युनिटीमध्ये कशा प्रकारे जॉईन व्हायचं याच्यासाठी मला तुम्ही 7972722779 याच्यावर मेसेज करा किंवा 7667391491 वर मला मेसेज करा. मी तुम्हाला व्हॉट्सअप कम्युनिटीची लिंक तुम्हाला पाठवून देईल. तुम्ही व्हॉट्सअप कम्युनिटीला ॲड व्हा. डेली अपडेट तुम्हाला त्याच्यात भेटणार. डेली तुम्हाला सांगितलं जाईल की कुठले कॉईन आज बुलिश आहे. जसं सोलाना कॉईन आज बुलिश आहे, इथेरियम आज बुलिश राहणार आहे, बिटकॉइन आज वाढणार आहे. तर तुम्हाला हे कॉईन्स ॲड करून घ्यायचे आहे. तर अशा पद्धतीने आपण सर्व प्रोसेस बघितली की कशा पद्धतीने TrickieX बॉट जॉईन करायचा, APIद्वारे कशा पद्धतीने मॅनेजमेंट करायचं आणि बायनान्स अकाउंट कशा पद्धतीने ओपन करायचं. याच्या व्यतिरिक्त जर कुठलीही अपडेट असेल तर मी लवकरच व्हिडिओ बनवून टाकेल आणि तुम्हाला कुठलीही अडचण आली तर तुम्हाला मला कॉन्टॅक्ट करायचा आहे. मला कॉन्टॅक्ट करताना व्हॉट्सअप प्रेफर करा, कॉल करू नका. कॉल माझा कायम बंद असतो, मला व्हॉट्सअपलाच मेसेज करावा. ओके. तर थँक्यू. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.